रोज उपवासाला 30 साबुदाणा खिचडी, तोच वरीचा भात आणि 30 फळं खाऊन खाऊन कंटाळा येतो आणि मग अशा वेळी काहीतरी क्रिस्पी चटपटीत भेटलं तर जिभेची मस्त चव वाढते। मी आज इथे कच्च्या केळीचे फ्राय बनवले आहेत। कच्च्या केळीचे काप, ते अगदी कुरकुरीत क्रिस्पी। हे उपवासाचे फ्राय अगदी बघितल्या खावेसे वाटतात। वरून क्रिस्पी कुरकुरीत व आतून थोडेसे सॉफ्ट आणि करायलाही तेवढेच सोपे आणि झटपट बनणारे। चला तर मग बनवूया कच्च्या केळीचे उपवासाचे फ्राय। नमस्कार, मी सुनंदा होम कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। इथे मी लहान आकाराची 5 कच्ची केळी घेतलेली आहेत। आता ह्या बारक्या वाटीमध्ये साबुदाणे घेतलेले आहेत। तेवढ्याच वाटीमध्ये मी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे 2 मिरच्यांचे तुकडे। आता 2 मिरच्या म्हणजे ह्या मोठ्या 2 मिरच्या आहेत, तिखटाला जरा कमी असतात ह्या, म्हणून या घेतले। आता सगळ्यात आधी मी मिक्सरच्या भांड्यात हे साबुदाणे, वरीचे तांदूळ घालून त्याचं बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता हे ताटामध्ये एका काढून साईडला ठेवून देते। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिरचीचे तुकडे, अर्धा चमचा जिरं हे देखील घालून घेतलं। आता तुम्हाला इथे कोथिंबीर ही घालायची असेल ती देखील तुम्ही घालू शकता। इथे तुम्ही सेंधव मीठ घेतलं तरी चालेल, उपवासाला चालतं ते। माझा रोजचा उपवास आहे म्हणून मी हेच मीठ घालते। हे बघा आता बारीक करून झालेलं आहे। आता हे देखील साईडला ठेवून देते। आता ही कच्ची केळी घेतले तर त्या केळ्याची पहिल्यांदा देठ व शेंडे असे कट करून घेतले व त्याच्या तिन्ही साईडला आपल्याला सालीवर फक्त कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला साल सोलायला सोपं पडतं। हे बघा असे कट दिले की साल ही पटकन सोलली जाते, नाहीतर केळीची साल ही पटकन निघत नाही। आता ही सगळी सोललेली केळी मी पाण्यामध्ये घालून घेतले। त्यामुळे होतं काय, केळी ही बाहेर ठेवली की काळी पडतात, म्हणून आपण ही पाण्यामध्ये घालून ठेवलेली आहेत। आता ही कट कशी केलेत बघा। हे केळ घेतले मी, त्याला असं उभ्या साईजने पातळ काप करून घ्यायचे। हे बघा, हे एवढे पातळ पुरेसे आहेत आपल्याला। केळी लहान आहेत म्हणून ती अख्खीच घेतलेली आहेत। थोडी मोठी असतील तर मधून एक त्याचे 2 भाग केले तरीही चालतील। आता ही सगळी केळी कापून मी पाण्यामध्ये घालून घेते। केळी ही बटाट्या इतकी पाणी शोषून घेत नाहीत। आता आपण मगाशी जे पीठ करून घेतलं होतं साबुदाणा वरीच्या तांदळाचं, त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घालून घेते। हे फक्त लाल तिखट आहे, याच्यामध्ये कुठलाही गरम मसाला नाही। उपवासाला खाल्लं जातं ते लाल तिखट आहे। थोडंसं अर्धा चमचाभर मीठ घातलेलं आहे। हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा आता मी सगळं हे मिक्स करून घेतलंय। आता हे केळीचे काप होते ते मी पाण्यातून बाहेर काढून त्याला असं रुमालाने कोरडं करून घेते, त्याच्यातलं मॉइश्चर हे बऱ्यापैकी निघून जाईल। आता ह्या केळींच्या कापावरती मी एक अख्खा लिंबाचा रस घालून घेते, त्याच्यामुळे आपले केळीचे फ्राय आहे ते चटपटीत होणार आहेत। आणि ही मगाशी मिरचीची पेस्ट केली होती ती देखील घालून घेतली। हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे व्यवस्थित असं मिसळून घेतलंय मी, लिंबू रस आणि मिरचीची पेस्ट। आता ही कापा आहेत ते आपल्याला ह्या पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचे आहेत। सगळं पीठ त्याला असं व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। हे बघा आता हे सगळे काप असे पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घेतले की तव्यावरती आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत। हे बघा ते सगळे काप मी पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घेतलेले आहेत। चांगलं असं व्यवस्थित कोटिंग झालेलं आहे पिठाचं। आता गॅसवरती पसरट तवा ठेवला आहे, त्याच्यावरती थोडंसं 2-3 चमचे तेल घातलेलं आहे। ते तेल थोडंसं पसरवून घ्यायचं असं चमच्याने किंवा कलथ्याने। आता ह्या तेलावरती हे जे काप आहेत ते जेवढे बसतील, जेवढे आपल्याला शक्य आहे पलटण्यासारखे, तेवढे घालून घेतले। हे काप आपल्याला असेच कमी तेलावरती फ्राय करून घ्यायचे आहेत, ह्याला डीप फ्राय करायची अजिबात गरज नाही। हे बघा 2 ते 3 चमचे मी अजून थोडंसं तेल घातलं साईडने आणि थोडंसं वरती। आता 1-2 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे। आता बघा 2 मिनिटांनीच मी झाकण काढलं तर लगेच हे आपले काप असे कुरकुरीत तुम्हाला दिसत असतील, व्यवस्थित पलटले जात आहेत, अजिबात एकमेकाला चिकटत नाही आहेत।
वरचं कोटिंग बघा तुम्ही, अजिबात कोरडं राहत नाही। आता हे सगळे काप मी असे व्यवस्थित पलटवून घेते आणि पुन्हा 2 मिनिटासाठी झाकण ठेवून देते। 4च मिनिटांमध्ये आपला एक तवा फ्राय करून होतो। आता हे बघा किती सुंदर रंग आलाय सोनेरी। आता हे आपले काप व्यवस्थित फ्राय झालेत। आता हे काढून घेते मी। आता आपले हे उपवासासाठीचे कच्च्या केळाचे फ्राय तयार झालेले आहेत। आता मी तुम्हाला चमच्याने दाखवते, याचा कुरकुरीतपणा तुम्हाला जाणवेल लगेच। हे बघा। तर मग हे कच्च्या केळाचे क्रिस्पी फ्राय शेंगदाण्याची चटणी किंवा दह्याबरोबरही अगदी छान टेस्टी लागतात आणि आपण मुलांना हे सॉस बरोबर देखील स्नॅक्स म्हणून देऊ शकतो। आणि विशेष म्हणजे हे झटपट आणि कमी तेलावर फ्राय होतात। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ती तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।